इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचा आम्ही युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने स्वागत करतो आणि आताच आमच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या कोर समितीचा झालेला निर्णय आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी घोषित करू इच्छितो की अमरावतीतील नगर परिषद नगर पंचायत फक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे कमळ चिन्हावर निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांना युवा स्वाभिमान पार्टीचा आम्ही जाहीर पाठिंबा या ठिकाणी घोषित करतो आहोत। युवा स्वाभिमान पक्षाचे कोर कमिटीने घेतलेला हा निर्णय आहे। आज 26/11/2025 रोजी भारतीय जनता पक्षाच्या नगर परिषद व नगर पंचायत नगराध्यक्ष पदाच्या कमळ निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवित असलेल्या फक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार युवा स्वाभिमान पार्टीने जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय कोर कमिटीच्या बैठकीत आज या ठिकाणी आम्ही घोषित करतो आहोत। या निर्णयानुसार अमरावती जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायत हद्दीतील भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार युवा स्वाभिमान पार्टी निवडणुकीत पूर्ण शक्तीनिशी मदत करणार आहे। तसेच ज्या नगर परिषद नगर पंचायत मध्ये ठिकाणी युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार स्वतः निवडणूक लढवत आहेत तेथे मैत्रीपूर्ण लढत करून पूर्ण ताकदीने युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निवडणूक आणण्याचा संकल्प स्वाभिमान पक्षाचे निवडणूक निर्णय समितीकडून ठराव मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे। यासाठी पूर्ण ताकदीने युवा स्वाभिमान पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते कामी लागले आहेत असे कोर कमिटी आज आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी स्पष्ट करते आहे। या ठिकाणी मी तुम्हाला भाजप नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे उमेदवार घोषित करू इच्छितो। आम्ही चिखलदराच्या सर्व पॅनलला भारतीय जनता पार्टीच्या सर्व पॅनलला आम्ही या ठिकाणी समर्थन घोषित करतोय। या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे राजेंद्र सिंग सोमवंशी। त्यानंतर अचलपूर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहे सौ रुपाली अभय मातने। चांदूर रेल्वेला आहे सौ स्वाती शैलेंद्र मेटे। चांदूर बाजारला आहे सौ कांता अहिर। वरुडला आहे श्री ईश्वर सलामे। धामणगाव रेल्वेला सौ अर्चना अरुण अडसड रोटे। अंजनगाव सुर्गीला श्री अविनाश गायगोले। दर्यापूरला सौ नलिनी प्रकाश भारसाकळे। मोर्शीला सौ रश्मी निची कुमारे। सिंदूरजना घाटला सौ सुवर्णा वरखेडे। आनगाव खंडेश्वरला सौ स्वाती राजेश या सर्व उमेदवारांना अधिकृत पाठिंबा या ठिकाणी आम्ही जाहीर केलेला आहे। पक्षाच्या निर्णयामुळे दोन्ही पक्षात मैत्रीपूर्ण वातावरणात निवडणुकीची लढत होणार आहे। युवासेना पार्टीची कोर कमिटीची आज बैठक झाली। कोर कमिटीच्या बैठकीमध्ये जेवढे आमचे कोर कमिटीचे सदस्य आहे ज्येष्ठ सगळ्यांचं मत जाणून घेतलं। सगळ्यांनी चर्चा केली या नगरपंचायत नगर अध्यक्ष आणि नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये कशी भूमिका घेतली पाहिजे। एक मताने युवासेना पार्टीच्या सगळ्या कोर कमिटीच्या सदस्यांनी भाजपचे जेवढे अध्यक्ष आहे नगरपंचायतचे आणि नगर अध्यक्ष आणि नगरपालिका या सगळ्यांना एकतर्फा युवासेना पार्टीने पाठिंबा दिलेला आहे। भाजपच्या सगळ्या नगराध्यक्षांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्या ठिकाणी युवासेना पार्टीचे आणि भाजपचे उमेदवार खाली उभे आहेत ते मैत्रीपूर्ण आम्ही लढणार आहे। म्हणून या ठिकाणी भाजपच्या सगळ्या नगराध्यक्षांना एकतर्फा युवासेना पार्टीचा इथे पाठिंबा एक मताने जाहीर केला आहे। किती नगरसेवक युवासेना जवळपास 35 ते 40 संपूर्ण नगरपालिका नगरपंचायतमध्ये कुठे 2 कुठे 4 5 कुठे 10 अशा प्रकारे जवळपास 40 ते 45 नगरसेवक युवासेना पार्टीचे उभे आहे। ज्या ठिकाणी युवासेना पार्टीचे उमेदवार नाही आहे त्या ठिकाणी भाजपला आपण पाठिंबा दिलेला आहे आणि सरसकट भाजपच्या सगळ्या नगरपंचायत आणि नगरपालिका या अध्यक्षांना युवासेना पार्टीने पाठिंबा दिला। नगरसेवकासाठी तुमचा मैत्रीपूर्ण लढत आहे? बिलकुल नगरसेवकांमध्ये आमची मैत्रीपूर्ण लढत आहे। ही कार्यकर्त्यांची लढाई आहे आणि कार्यकर्त्यांना सुद्धा मैदानामध्ये लढण्याची संधी मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण आपण लढत करत आहे। राज्यात स्थानिक स्वराज्य